पावसाळी समस्यांबाबत भाजपचे नगरपरिषदेला निवेदन. जयसिंगपूर शहरात सुरू असलेल्या भुयारी गटारीच्या कामामुळे पावसाळ्यात नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने त्या तातडीने सोडवाव्यात अशी मागणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नगरपरिषद प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. नगराध्यक्षांना दिलेल्या निवेदनात लक्ष्मी रोड परिसरातील विविध भागातील पाणी साचण्याच्या समस्येकडे लक्ष वेधण्यात आले आहे. लक्ष्मी रोडच्या पश्चिम भागातील गल्ली क्रमांक 11 ते 20 या परिसरात पावसाचे पाणी साचून राहत असल्याने त्याचा योग्य निचरा करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच लक्ष्मी रोडच्या पूर्व भागातील शिंदे कॉलनी, साई कॉलनी, मधुबन कॉलनी, विकास कॉलनी, वरद कॉलनी, विजयमाला नगर, लक्ष्मी पार्क व अष्टविनायक कॉलनी परिसरात रस्ते उंच तर गटारींची पातळी कमी असल्याने पावसाचे व सांडपाणी घरांमध्ये तसेच अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये शिरत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे गटारींची उंची वाढवण्यासह रस्त्यापेक्षा खाली असलेल्या घरांसमोर मुरुम टाकण्याची मागणी करण्यात आली आहे. येत्या 15 जूनपासून शाळा सुरू होत असल्याने शहरातील उकरलेले रस्ते विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे खोदकाम केलेल्या ठिकाणांची तातडीने दुरुस्ती करावी आणि पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावेत अशी मागणीही करण्यात आली आहे. पावसाळ्यात वृद्ध महिला व लहान मुलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सांगत प्रशासनाने जनहिताच्या दृष्टीने त्वरित कार्यवाही करावी, अन्यथा नागरिकांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. हे निवेदन भाजपचे सरचिटणीस सुनील ताडे व युवा मोर्चाचे अध्यक्ष अजित पवार यांनी दिले. यावेळी मंडल अध्यक्ष सचिन ताडे, जिल्हा चिटणीस राजेंद्र दायंगडे, सरचिटणीस संतोष बिराजदार, धीरज पटेल, प्रणेश भोसले, जीवन मुदगल, शैलेंद्र पाटील, निर्मल पोरवाल, विनय कदम व भीमराव हडपद उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट SR News 24 जयसिंगपूर.